आणि सध्या म्हणजे असं सोशल मीडियावरती बऱ्याचदा दिसतं आपल्याला, की मुलगी आहे ना, अरे मग शरीर दाखवूनच व्ह्यूज मिळवणार, लाईक्स मिळवणार, कमेंट्स मिळवणार आणि हे कितपत घडतं सुद्धा आहे. म्हणजे मला वाटतं की हे घडतंय, मुली हे करतायत. म्हणजे लिटरली सबस्क्रिप्शनपासून सगळ्या गोष्टी होतात आणि लोकं ते सबस्क्रिप्शन घेतायत सुद्धा. बरोबर. म्हणजे अनेकांचे आपल्याला इन्कम सोर्स सुद्धा कळतात त्याच्यावरून, की हो. ही मुलगी किती कमवतीये त्याच्यामुळे. मग याबद्दल तुझा काय थॉट आहे? याबद्दल म्हणायचं झालं तर ऑब्व्हियसली प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे. त्याच्यावर हां. मी असं काही कमेंट नाही करू शकत. पण मग तेच होतं, की बोलतात ना, की जे लोकं मेहनत करून काहीतरी करायचा विचार करतायत किंवा सोसायटीमध्ये एक बोलतात ना, एक चांगलं आपलं व्यक्तिमत्व किंवा काहीतरी इम्पॅक्टफुल असं करायचा प्रयत्न करतायत. ते आम्हाला रिस्पेक्ट खूप आहे. ती एक गोष्ट आहे, की आपल्याला रिस्पेक्ट खूप मिळतो. पण मग तेच झालं, की इन्कमच्या बाबतीत म्हणायचं झालं. आता अर्ध्यापेक्षा जास्त लोक आहेत जे जज करतात मुलींना, की ही असं का पोस्ट करते, ही हे का टाकते, ते का टाकते. पण तुम्ही जर रात्री जाऊन ते व्हिडिओज बघताय, तर तुम्हाला हक्कच नाहीये. आणि मग मला कुठेतरी ती पण नाही चुकीची वाटत, कारण असं होतं, ठीक आहे ना, तिचं घर चालतंय त्याच्यावर. कोणाला काय पडलीये यार, कोणालाच काहीच पडली नाहीये. तिला मॅटरच करत नाहीये मी काय बोलते किंवा बाकीचे 4 लोक काय बोलतायत. तिच्या जवळची माणसं आहेत, ते जर कम्फर्टेबल आहेत, तिची फॅमिली कम्फर्टेबल आहे, तिला जो इन्कम सोर्स हवा होता तो तिला मिळालाय, तर त्याच्यात आपण काहीच नाही बोलू शकत आहोत. आणि आमचं पण होतं, आम्ही ग्रुपवर खूप वेळा डिस्कशन पण करतो, की सबस्क्रिप्शन हा जो हे निघालाय, तर आपल्याला लिटरली कळतं यार, हिला लाख रुपये मिळत आहेत यार महिन्याला. काय करून? हे करून. अच्छा, ओके. मग मी आमचं असं होतं, की आपण चुकतोय. म्हणजे का हे करतोय आपण हे करून म्हणजे कायच मिळतंय आपल्याला. पण ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचे एथिक्स वेगळे आहेत, प्रत्येकाचा मोटिव्ह वेगळा आहे. माझा मोटिव्ह आहे, की 4 लोकात आपण जाऊ तेव्हा आपलं नाव एका रिस्पेक्टफुल वेमध्ये काढलं गेलं पाहिजे. आपल्या फॅमिलीला कधी कोणी असं बोललं नाही गेलं पाहिजे, की तुमची मुलगी असं काहीतरी करते किंवा जे काही असेल. कारण आपण एका तशा बॅकग्राऊंडमधून येतो आणि प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे आपण काय करायचं काय नाही. आणि जसं मी म्हणाले, की सुरुवात केली तेव्हा अशा काहीच गोष्टी डोक्यात नव्हत्या. म्हणजे पैसे, फक्त या गोष्टीतून पैसे कमवण्यासाठी ही गोष्ट चालू केली नव्हती. सो ज्या गोष्टीसाठी ते चालू केलं होतं, स्वतःच्या समाधानासाठी, लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवण्यासाठी. सो अजूनही मी ते मेंटेन करते. मी प्रयत्न करते, की काहीही होऊ दे माझ्या लाईफमध्ये, मी लोकांना हसवत राहीन आणि बस तोच प्रयत्न चालू आहे. नाईस. तर आता क्रिएटर्स आपले आहेतच सगळे आणि आत्ताच नवीन मी रिसेंट असे न्यूज बघवती, की मेटा आता सगळं पेड करणार आहे. म्हणजे इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सगळंच. तर हे झाल्यानंतर क्रिएटर्स कमी होतील काय वाटतं आणि तू काय स्टेप घेशील? मला असं वाटतंय, की क्रिएटर्स आता कमी होणं हे मला अशक्यच वाटायला लागलंय. कारण म्हणजे तू कोणालाही, म्हणजे आता जे कॉलेज टीनेजर्स वगैरे जे कोणी आहेत, तू सगळ्यांना बघशील तर प्रत्येक जण सोशल मीडियावर पोस्टिंग करतोय. मग त्यांना क्रिएटर्स म्हणा, इन्फ्लुएन्सर्स म्हणा, आता असं वाटायला लागले प्रत्येक जण क्रिएटर झालाय. त्याच्यात फक्त आता एवढंच आहे, की हे पोस्ट करतात, ह्यांचा हा जॉनर आहे, ह्यांचा हा कॉन्टेंट आहे, हे काहीतरी रॅन्डम पोस्ट करतात, गेट रेडी विथ मी, जे काही आहे, असं फक्त वेगवेगळे हे झालेत. प्रत्येक जण सोशल मीडियावर क्रिएटर झालाय. मग ते अगदी आपल्या मम्मी पप्पांच्या एज पासून ते अगदी लहान मुलापर्यंत. त्यामुळे हे अगदीच अशक्य झालं. आता हे होऊ शकतं, की जेव्हा मेटा हे सगळं चालू करेल तेव्हा लिमिटेशन्स येतील काही. तेव्हा एक बोलू शकतो, की जे ऍक्च्युअल कॉन्टेंट देत आहेत व्ह्यूज वाईज, ह्याच्या वाईज किंवा गाईडलाईन्स जर काही चेंज होत आहेत, त्या हिशोबाने खूप लिमिटेशन्स यावेत अशी आमची पण इच्छा आहे. कारण जेन्युइनली आम्ही जर काहीतरी करतोय तर आम्हाला माहिती आहे, की आम्ही त्या क्रायटेरियामध्ये काम करतोय कुठेतरी. तर त्याचं एक कदाचित मला वाटतं, की फायदा होईल. आणि क्रिएटर्स कमी नाही होणार, पण क्रिएटर्स त्या हिशोबाने कदाचित काम करणं चालू करतील असं मला वाटतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.